नमस्कार मित्रांनो, आपण गेले 2 दिवस डिझाईनचे लेक्चर शिकतोय. म्हणजे डिझाईनमध्ये फोटो कसे ॲड करायचे, शेप कसे द्यायचे याबद्दल माहिती शिकतोय. त्यामध्ये आपण जे डिझाईन घेतली त्यामध्ये पहिली जी होती ती स्टँडर्ड डिझाईन स्कूल किंवा क्लासेस रिलेटेड बनवली होती आपण. आणि त्याच्यानंतर आपण जे डिझाईन बनवली होती ती म्हणजे फूड रिलेटेड होती. आणि आज जे आपण डिझाईन बनवणार आहोत ती म्हणजे एक लग्नाची पत्रिका आहे. ठीक आहे. तर लग्नपत्रिका बनवण्यासाठी आजपर्यंत आपण एक कुठली तरी डिझाईन बनवून ठेवायचो आधी आणि त्यानंतर तुम्हाला ती डिझाईन बनवायला द्यायचो आणि सेम डिझाईन बनवायची आपण प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आज आपण तसं नाही करणार आहे. आज आपण एक्झॅक्ट तुमच्यासोबत आणि तुमच्यासमोर एक नवीन डिझाईन क्रिएट करणार आहे. ते आपण कशी करतो यासाठी आणि त्यामध्ये क्रिएट करण्यासाठी काय काय लागते आणि आपलं माइंडसेट कसं लागतं हे तुम्हाला सांगण्यासाठी ही नवीन डिझाईन बनवतो. तर हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकते. ठीक आहे. तर व्हिडिओला आपण जेवढं होईल तेवढं छोटं करू द्या आणि जेवढं होईल तेवढं जास्त शॉर्टकट वापरून काम करूया आणि कामाकडे लक्ष देऊया. ठीक आहे. आता यामध्ये एक न्यू पेज ऑलरेडी घेऊन ठेवलं आहे मी. न्यू पेज कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे, कारण तर तुम्हाला ते ऑलरेडी माहीत आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण एक घेऊया पर्टिक्युलर कोणती पण साईज, कारण तर आपण पत्रिका बनवणार आहे सोशल मीडियासाठी. ठीक आहे. आता पी क्लिक करून हे कुठेतरी एक पेजवर करेक्ट घेऊन घेतो मी. ठीक आहे. आता यानंतर सर्वात पहिले सुरुवात करायची आपल्याला बॅकग्राऊंडपासून. आता यामध्ये पहिले आपण एक बॅकग्राऊंड ॲड करून घेऊ. त्यासाठी मी प्रेस करेल Ctrl+I आणि इथे मी बरंच मटेरियल व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जमा करून ठेवला आहे. तर मी Ctrl+I प्रेस करून बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये इन करणार आहे, म्हणजे इम्पोर्ट करणार आहे. ठीक आहे. आता हे बॅकग्राऊंड मला टाकायच्या आतमध्ये. त्यासाठी राईट क्लिक करून पॉवर क्लिप बॅकग्राऊंड टाकूया आतमध्ये. पॉवर क्लिपमध्ये जाण्यासाठी डिझाईनला 2 वेळेस क्लिक करा. आतमध्ये जाऊन शिफ्ट दाबून तुम्ही मोठं करू शकता. ठीक आहे. बाहेर येण्यासाठी परत इथे डबल क्लिक करून कंट्रोल दाबून क्लिक करून बाहेर येऊ शकता. आता आज जी मी डिझाईन बनवणार आहे ती एक्झॅक्ट डिझाईन तुमच्या समोर बनवणार आहे आणि डिझाईनला वेळ लागणे हे साहजिक आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण एक रेक्टँगल घेऊ आणि आज थोडी आपण डिझाईन वेगळी बनवूयात. मी काय करत आहे ते तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही सुद्धा लक्ष देऊन पहा. ठीक आहे. याचे मला हे चारही कोणे जे आहे ते कर्व करायचे. मी या अँगलला धरून शिफ्ट दाबून त्याला ड्रॉ करतो. ते कोणते ऑटोमॅटिक कर्व होणार. ठीक आहे. एवढे करायचे नाही, मला छोटे करायचे. तर मी ते परत तिथून छोटेसुद्धा करू शकतो. आणि याला द्यायचं आहे मला व्हाईट कलर. सिंपल आहे, जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही आणि सिंपल डिझाईन घेतली आहे आपण. आणि याचं मटेरियल पूर्ण एका जागी जमा करून ठेवलं आहे त्यासाठी. आणि आता हा फक्त बॉक्स झाला. आता याच्यावर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फॉन्ट ॲडजस्ट करणे. फॉन्टसाठी मी एक वेगळ्या फाईलमध्ये फॉन्टसुद्धा घेतलं. इथून Ctrl+C करून मी याला घेतो कॉपी करून. आता कॉपी करून घेतल्यानंतर हे सगळं जे आहे हे ग्रुप वगैरे करून नाही, त्यासाठी हे इथे ठेवून. आणि तुम्हाला हे फॉन्ट नाही दाखवणार आहे मी. मॅटर फक्त हे घेणार आहे, कारण ते एवढं मॅटर जर आपल्याला टाईप करायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ जवळपास 1 तासाचा होऊन जाईल. त्यासाठी मॅटर टाईप केलेला आहे ऑलरेडी. आणि एक रेडी पत्रिका होती आमच्याकडे, त्याचंच मॅटर आम्ही घेतलं आहे. तर आपल्याला सुरुवात करण्याच्या आधी सर्वप्रथम लागतो तो म्हणजे गणपती. तर गणपती बाप्पाला आणूया आपण इकडून. हा गणपती घेऊया आपण. ठीक आहे. इम्पोर्ट ड्रॉ. आणि थोडीशी मी याला आकर्षक दिसण्यासाठी परत एक रेक्टँगल बॉक्स घेतो आणि त्याचे जे खालचे हे आहे कर्व त्याला वाकवून देतो. त्यासाठी मी शेप टूलला क्लिक केलं आणि शेप टूलला क्लिक करून हे आणि हा कोपरा जो आहे तो शिफ्ट दाबून सिलेक्ट करून त्याला कर्व करून घेऊ. ठीक आहे. तर यामध्ये येथे तुम्हाला कलर जो द्यायचा आहे तो बॅकग्राऊंडचा कलर द्यायचा. तर मी आय ड्रॉपमध्ये जाईल आणि बॅकग्राऊंडचा कलर याला फिल करेल. हा कलर एक्झॅक्ट नाही येतो, तर परत पिक टूल, परत आय ड्रॉप आणि हा कलर बघूया, सेमच येईल तो. ठीक आहे. चला, काही हरकत नाही. याला आउटलाईन आपण नन करूया. आणि हा आपला सेंटरला घेतल्यानंतर पण हा काही जमणार नाही, त्यासाठी याला देऊया आपण पहिले याला याच्या टॉपला फिट करून घेऊया. टॉपला फिट करण्यासाठी हा व्हाईटवाला बॅकग्राऊंड सिलेक्ट करा, हा शेप सिलेक्ट करा, व्हाईटवाला बॅकग्राऊंड सिलेक्ट करा आणि टी प्रेस करा. ते टॉपला सेट होणार. टॉपला सेट झाल्यानंतर याला कलर द्या येल्लो, किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठलाही कलर देऊ शकता. ठीक आहे. आता एक लुक पत्रिकेचं जे असतं ते येणं चालू झालं आहे.
ठीक आहे. आता यामध्ये इथपर्यंत आपली सेटिंग झाली. आता असते नवरी नवरदेवाच्या नावाची सेटिंग. साहिल, साहिली हे नावं आम्ही आमच्या हिशोबाने जे आम्हाला नाव वाटतात तेच टाईप करून घेतो या डिझाईनमध्ये पण आणि कुठल्या पण. आता हा चीचा फॉन्ट बदलायचा आहे मला, तर मला या चीचा फॉन्ट वेगळा आणि या चीचा फॉन्ट वेगळा अशा 2 वेळेस बदलायची गरज नाही. मी काय करणार आहे, सिम्पल याला क्लिक करणार आहे आणि याला क्लिक करणार आहे शिफ्ट दाबून आणि दोघाचा फॉन्ट पण एकाच वेळेस चेंज करणार आहे. थोडं लहान झालं होतं. याचा फॉन्ट ठेवणार आहे मी श्रीदेव 2446 आणि याचा पण फॉन्ट मला तोच ठेवायचा आहे साहिल साहिलीचा. मी इथे येऊन तो फॉन्ट पण चेंज करतो. ठीक आहे. आणि खालची जी वर्डिंग आहे त्याचा फॉन्ट मला चेंज नाही करायचा आहे, तर मी तेच ठेवणार आहे 715. आता याला हा जो फॉन्ट आहे आणि याला सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी इथून तुम्ही राईट लेफ्ट सेंटर अलाइनमेंट देऊ शकता. ठीक आहे. मी ऑलरेडी सेंटर अलाइनमेंट दिली आहे. याला पण मी सेंटर अलाइनमेंट दिली आणि सर्व असं क्लिक करून सुद्धा तुम्ही हे क्लिक करू शकता. सेंटर अलाइनमेंटमध्ये येणार ते पूर्ण. ठीक आहे. पण आता मला फक्त हे 2 सेंटरमध्ये पाहिजे, तर शिफ्ट दाबून सिलेक्ट करून या दोन्हीला सेंटरमध्ये घेऊया आपण. ठीक आहे. आणि आता हे सी सुद्धा मला इथे एक्झॅक्ट लागलेलं पाहिजे असं, त्यासाठी मी एक गाईडलाईन घेईल आणि इथे क्लिक करून एक्झॅक्ट मी या ठिकाणी लावलं. आणि येथे सुद्धा एक गाईडलाईन घेऊया आणि पाहू शकता तुम्ही गाईडलाईन घेतल्यानंतर तुम्हाला तर एक्झॅक्ट त्याचं माप येणार. ठीक आहे मित्रांनो. तर आता ही झाली आपली नावाची आणि बाकी सेटिंग. आता याला आपण दोघाला पण एकसाथ ड्रॉ करून घेऊया. पिक टूल सिलेक्ट आहे आपला, पाहू शकता. याला ड्रॉ करून सिलेक्ट करून घेऊन येथे दोघाची सेटिंगसुद्धा एकाच वेळेस करू शकतो. आणि आता याला काय करूया आपण, सर्वात पहिले याला ग्रुप करून टाकूया. म्हणजे जर आपल्याला हे नाव जर ओढायचं आहे तर फक्त एकच नाही येणार, कारण तर आपल्याला सेटिंग तर सर्व याची एकच वेळेस करायची आहे, तिन्ही पण याची. ठीक आहे. तर याला आपण काय करू, ड्रॉ करून एक असा जो अँगल येईल याने याला तिन्ही याला सिलेक्ट करून ऑब्जेक्टमध्ये जाऊन ग्रुप करूया. ऑब्जेक्ट ग्रुप. ठीक आहे. आणि याला सुद्धा आपण आता असा ड्रॉ करून बाहेरून, डिझाईनवरून ड्रॉ नाही होणार कारण तर पिक टूल सिलेक्ट आहे त्यामुळे ड्रॉ होणार नाही. तर बाहेरून असा ड्रॉ करून ऑब्जेक्टमध्ये जाऊन ग्रुप करून तुम्ही याच्यावर काम सेटिंग करू शकता याची व्यवस्थित. आता हे सुद्धा खालीवरी आहे, यासाठी सुद्धा एक ग्रीड लाईन घ्या. गाईडलाईन घेऊन याला बरोबर या ठिकाणी फिट करा आणि मग हे व्यवस्थित सिक्वेन्समध्ये दिसेल तुम्हाला. हे थोडं बाहेर चाललं, याला आतमध्ये घेऊन घ्या. आणि ग्रुप केलं आहे आपण त्यामुळे ते सर्व एकाच वेळेस वर्क करताना दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. याला घेऊया थोडंसं इकडे, मग हे इकडली जागा जास्त सुटेल. तर याला दिली मी सेंटर अलाइनमेंट आणि गणपती बाप्पाला थोडंसं साईडला घेऊन त्याचा जो शेप आहे तो सुद्धा थोडा साईडला घेऊया. ठीक आहे. आता यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्या समोर चालल्या आहे आणि हे डिझाईनसुद्धा आपल्यासमोर आपण रेडी करणार आहे तुमच्यासमोर. ठीक आहे. आता मला जर काही वाटलं की मला हा शेप नको आहे तर मी हा मध्ये काढून सुद्धा टाकणार आहे. त्यासाठी सर्व गोष्टी तुम्ही लक्ष देऊन पहा. जर डिझाईन चांगली दिसत नसेल तर मध्येच आपण कुठला एखादा शेप काढून बदलून टाकणार आहे, कारण तर डिझाईन तुमच्या समोर करणे चालू आहे. ठीक आहे. आता यानंतर मला जे म्हणजे विवाहस्थळ आणि विवाह वेळ वगैरे टाकायची आहे, तर यासाठी सुद्धा एक मी रेक्टँगल घेईल. एक शेप तयार करायचा आहे मला. रेक्टँगलने एक ड्रॉ करून शेप टूलमधून कन्वर्ट टू कर्व करून टाकू याला ऑब्जेक्टमधून. आणि एक इथं ॲड टू कर्व आणि इथे एक बडी असा आपण शेप तयार करून घेऊया. ॲड टू कर्व केला तर इथे झालं, इथे आपल्याला कामी नाही आहे, त्याला अंडू करून टाका आणि इकडल्या कोपऱ्यावर घ्या. ॲड टू कर्व. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे हे विवाह दिनांक, वेळ आणि मुहूर्तावर आयोजले आहे ते सर्वीकडे सेम असतात. आता मला याचा कलर आय ड्रॉपने फिल केला आहे मी, पाहू शकता तुम्ही. याचा सुद्धा फॉन्ट आपण चेंज, सर्व गोष्टीचे फॉन्ट चेंज करण्यासाठी प्रॉपर्टी बारमध्ये जर टेक्स्ट बार सिलेक्ट असेल किंवा टेक्स्ट बार सिलेक्ट जरी नसेल टेक्स्ट टूल, तरीही तुम्ही फॉन्टला सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये तेच येणार. ठीक आहे.
आता खालच्या याचा फॉन्ट चेंज केला आपण, त्याला अंडू करूया कारण आता आपण काम याच्यावर करतोय. याला लावायचं आहे मला 715, याला पण 715 लावून आपण हे सेम इथे ठेवूया. आणि हे बघा तुम्ही, हे आतमध्ये चाललं आहे, याच्या खाली आहे. आणि याला मला करायचं आहे पेज अप करून याला मला द्यायचे सेंटर अलाइनमेंट. सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी मी जो फॉन्ट टाईप केला त्याला क्लिक करेल आणि जो माझा शेप आहे त्याला क्लिक करून C आणि E म्हणजे एक्झॅक्ट त्याच्या सेंटरमध्ये येणार ते. आता हा शेप आपल्याला एवढा मोठा पाहिजे नाही कारण जे आपण टाईप केलं आहे ते नाव आहे छोटं, त्यासाठी शेप छोटा करून घेऊया आपण. शेप छोटा करण्यासाठी एक शेप टूललाच परत क्लिक करा आणि शेप टूलला परत क्लिक करून हे करू शकता तुम्ही, म्हणजे शेप छोटा किंवा मोठा करू शकता. आता हे आयोजिले जे आहे हे थोडं कटलं, त्यासाठी हा शेप मी परत खाली करू म्हटलं. शेप टूलला बाकी एक वेळेस करू केल्यानंतर शेप टूलहून सगळे कामं त्याचे होणार. आता याला आपण अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी कलर देऊया येलो. ठीक आहे. आता बऱ्याच काही जागी आपल्याला एक्स्ट्रा स्पेस दिसत आहे, ते सुद्धा आपण नंतर मटेरियलने भरून काढणार आहे. ठीक आहे. आता आपण एक टेक्स्ट फक्त त्या जागी सेट करून घेऊया नंतर. आणि आता एक तुम्हाला सरळ मी शेप बनवून दाखवतो. रेक्टँगलने बरेच शेप बनवतो आम्ही, कारण तर आम्ही जास्त गोष्टी PNG मटेरियल घेऊन किंवा अशा वापरत नाही. आम्ही सरळ स्वतः ते ड्रॉ करून काढून घेतो आणि बनवूनच ते वापरतो. ठीक आहे. आता हे कसं बनवलं आहे यासाठी रेक्टँगल घेतला. रेक्टँगल घेतल्यानंतर सिंपल याचे जे शेप टूल सिलेक्ट करून जे कर्व आहे त्याला ड्रॉ केल्यावर तो असा अँगल घेणार. ठीक आहे. तर माझा डिलीट करूया आणि आपण जे केलं आहे ते घेऊया. आता मला इथे हे हळदी समारंभासाठी पाहिजे आणि एक विवाह समारंभासाठी पाहिजे. तर सेम आता याला डुप्लिकेट करण्यासाठी प्लस कंट्रोल दाबून ड्रॉ करून घ्या. ते त्याच अँगलमध्ये दोन्ही ग्रुप करून याला C करून द्या, म्हणजे सेंटरमध्ये येऊन जाईल. ग्रुप करण्यासाठी आपण ऑब्जेक्टमध्ये जाऊन ग्रुप करू शकतो, पण ग्रुप करण्यासाठी दोन्ही असे सिलेक्ट असले पाहिजे. आता यामध्ये प्लस 2 वेळेस क्लिक झालं तर डबल डुप्लिकेट झालं, एक आपण डिलीट करूया. आणि याला पण आपण सेम तोच कलर देऊया जो याला दिला आहे, तर आय ड्रॉप. ठीक आहे. आणि याची आउटलाईन नन करायची आहे, तर दोन्ही याची आउटलाईन एकाच वेळेस नन करून टाकायची, कारण हे सिलेक्ट करून होतं. जर एका याची आउटलाईन नन करसाल तर वेळ लागेल. दोन्ही सिलेक्ट करून एकाच वेळेस आउटलाईन नन करून टाकायची. ठीक आहे. आता हे आपली पत्रिका इथपर्यंत सेट झाली. आता आपल्याला हळदी समारंभ आणि विवाह स्थळ या दोन्हीचा फॉन्ट चेंज करायचा आहे, तर याच ठिकाणी करूया. अंडू केलं मी. इथेच आपल्याला दोन्ही सिलेक्ट करून घ्यायचे पिक टूलने असं. ठीक आहे. पिक टूलने दोन्हीही सिलेक्ट करून तुम्ही हे परत करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही फाईल आता काम झालं आहे, तर या फाईलला आपण सेव्ह करून घेऊया. Ctrl+S. सेव्ह याच्यासाठी करायचं आहे आपल्याला की जर लाईट गेली किंवा मध्येच कुठला प्रॉब्लेम आला, कम्प्युटर बंद पडला किंवा हँग झालं, तर हा डेटा एवढा आपला सेव्ह राहणार. ठीक आहे. त्यासाठी आपण ही फाईल सेव्ह केली. पाहू शकता पत्रिका. आता ही तर पत्रिका जी आहे ही नावासाठी होती, याला आपण करूया डिलीट. ठीक आहे. इथपर्यंत पत्रिका सेट झाली. आता नवीन पत्रिका सेट करण्यासाठी हे मी माझं पर्सनल डोकं लावून करत आहे. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने इकडं अशी वाकडी लाईन घेऊन किंवा इकडे असे वेगळा कर्व देऊन सुद्धा करू शकता. आता मी इथे जोडीचा फोटो टाकणार आहे आणि इथे वरी थोडंसं डेकोरेट करणार आहे. आता मला पहिले करायचं आहे ते म्हणजे हळदी समारंभाचा आणि विवाहस्थळाचा फॉन्ट चेंज. त्याच्या आधी जे आपलं गाईडलाईन आहे त्याला सिलेक्ट करून आणि डिलीट की प्रेस करून डिलीट करूया. तर मला दोन्ही याचा फॉन्ट एकाच वेळेस चेंज करायचा आहे. मी दोन्ही याला सिलेक्ट करेल आणि मला फॉन्ट लावायचा आहे आता 3690. यामध्ये 3690 नंबर पाहिल मी आणि तो फॉन्ट अप्लाय करेल. फॉन्टचे नावं वगैरे तुम्हाला सगळं सांगत आहे आम्ही. त्या हिशोबाने तुम्हाला जर तो फॉन्ट लावायचा असेल तर त्या फॉन्टचं नाव आणि नंबरसुद्धा सांगितलं जाईल 3690. ठीक आहे. आता हे तुम्हाला थोडं असं दबल्यासारखं दिसत आहे मध्ये, तर शिफ्ट दाबून पिक टूल सिलेक्ट आहे, शिफ्ट दाबून याला या साईडनं थोडं ओढा, तर ते दोन्ही साईडनं ओढल्या जाणार. हे पण थोडंसं तसंच सेम शिफ्ट दाबून ओढा एक साईडने, आणि शिफ्ट दाबून असलं म्हणजे दोन्ही साईडनं ते सेम आकारावर ओढल्या जाईल. आणि आता एक ट्रिक सांगतोय तुम्हाला, ही आपण ऑब्जेक्टमध्ये लर्न केलेली आहे, शिकलेली आहे. ठीक आहे. जी ट्रिक आता मी
यूज करणार आहे शॉर्टकट. फॉन्ट सिलेक्ट केला, आता मला हे इथं लावायचं आहे. हा फॉन्ट सिलेक्ट केला आणि हा शेप सिलेक्ट केला, CE म्हणजे एक्झॅक्ट वरून सेंटरमध्ये आणि बाकी साईडकडून सुद्धा सेंटरमध्ये येईल ते. ठीक आहे. आता याला पेज अप करून जर घेतला आपण, याला पहिले दोन्ही या सर्व याला क्लिक करून घेऊया आता एकाच वेळेस, आणि एक वेळेस सिम्पल शिफ्ट आणि पेज अप, शिफ्ट पेज अप, म्हणजे आता हे सर्व डिझाईनच्या वरीच राहणार. ठीक आहे. आता या नावाला सिलेक्ट केलं मी आणि या शेपला सिलेक्ट केलं, कारण ते मला याच्या सेंटरमध्ये पाहिजे, CE. सेम विवाह स्थळाला पण सिलेक्ट केलं आणि दुसऱ्या शेपला सिलेक्ट केलं, CE, म्हणजे ते एक्झॅक्ट सेंटरमध्ये आणि साईडने सुद्धा सेंटरमध्ये लागेल. आता हा 35चा फॉन्ट आहे दोन्ही, आणि दोन्ही अक्षरं शेपच्या बाहेर निघत आहे, पाहू शकता. याला करायचं आहे मला छोटं, तर मी जाईल प्रॉपर्टी बारमध्ये, तिथे फॉन्ट छोटं करण्यासाठी मला ऑप्शन आहे, तिथून मी छोटं करू शकतो 18, 48, 36, 24. आणि असं नाही, तिथे माझ्या मनानं सुद्धा मी आता करू शकतो, 23 नंबर फिट बसेल त्यामध्ये. आता याला परत CE फॉन्ट पकडून याला पण परत CE. शेप सिलेक्ट असला पाहिजे तुमचा त्याच्यासाठी, त्याच्यानंतर ते निघणार, नाही तर ते निघणार नाही, म्हणजे अलाइनमेंट घेणार नाही. कंट्रोल CE आणि परत एक मध्ये कंट्रोल S क्लिक करत राहायचं, म्हणजे डिझाईन सेव्ह होत असते आपली. ठीक आहे. आता याचा पण फॉन्ट आपल्याला चेंज करायचा आहे, याचा पण फॉन्ट आपण ठेवूया सिम्पल 715. दोन्ही याला एकाच वेळेस सिलेक्ट करेल मी, दोन्ही याला एकाच वेळेस सिलेक्ट करून इथे 715चा आहे तो फॉन्ट, तर त्याऐवजी आपण 716 नाही लावता येणार याला, चांगला आहे. हा फॉन्ट घेऊया. फॉन्टचा नंबर आहे 2446. ठीक आहे. फॉन्टचा नंबर सहित तुम्ही आता हे सुद्धा मला याला सेंटरला लावायचं आहे, कंट्रोल C म्हणतो, नॉर्मल C करू शकता, फक्त शेप आणि ते सिलेक्ट असला पाहिजे. आणि याला दोन्हीला पकडून मी आता वरी इथे एक बढिया सेटिंग करून घेतो. त्यानंतर मला याचा अजून एक कॉपी पाहिजे आहे, म्हणजे शेप पाहिजे आहे सेम तोच. आता मी याच्यामध्ये प्लसला क्लिक केलं, हा शेप निघून आला, इथे बघू शकता. याच्यावर प्लसला क्लिक केलं, अजून एक निघाला, याच्यावर प्लसला क्लिक केलं, अजून एक निघाला. पण मला एवढे पाहिजे नाही, आपल्याला पाहिजे एकच, तो म्हणजे हा. याला आपण याच्या सेंटरमध्ये फिट करायचा. कशाच्या सेंटरमध्ये? या बॅकग्राऊंडच्या, व्हाईट कलरचं जे बॅकग्राऊंड दिसत आहे ना, त्याच्या आपल्याला सेंटरमध्ये तो शेप फिट करायचा आहे. तर बॅकग्राऊंडला पहिले या शेपला पकडा आणि नंतर बॅकग्राऊंडला पकडा, शिफ्ट क्लिक असलं पाहिजे आणि C प्रेस करा, ते सेम त्या याच्यामध्ये पकडला जाणार. आणि आता विवाह स्थळचं आणि विवाह समारंभाचं जे फॉन्ट आहे ना, तोच फॉन्ट आपल्याला याला सुद्धा लावावा लागेल. त्यासाठी फॉन्टमध्ये जाऊन निमंत्रक, याला पण आपण हा फॉन्ट लावूया 2446. ठीक आहे. आता हे निमंत्रक गेलं याच्यामध्ये CE आणि हे गेले याच्या खाली. थोडा काकडे परिवार छोटा करूया, निमंत्रक पण थोडं छोटं करूया, आणि याचा फॉन्ट जो आहे तोच ठेवला तरी चालेल, 23. आता ही जी अलाइनमेंट आहे सेंटरला एक नाही पाहण्यासाठी याला क्लिक करा आणि याला क्लिक करा आणि C प्रेस करा. पहिले जे ऑब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करणार ते सेंटर घेणार. जर तुम्ही याला आणि याला केलं तर हे याच्या सेंटरमध्ये येणार नावाच्या, अंडू. आणि जर तुम्ही काकडीला जर याच्या सेंटरमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिले काकडीला सिलेक्ट करावं लागेल, नंतर शेप सिलेक्ट करावं लागेल. जर तुम्ही शेप सिलेक्ट करून काकडीला जर सिलेक्ट करता तर त्याच्या सेंटरमध्ये घेणार, म्हणजे तो नावाप्रमाणे चालणार. मग म्हणजे तुम्हाला ज्याच्या सेंटरमध्ये घ्यायचं आहे त्याला पहिले पकडावं लागेल. हे शब्द एकच होतात, पहिले पकडा, पकडे, शेप, अलाइनमेंट वगैरे, त्यासाठी हे शब्द सगळे डबल होतात. याला सर्वांना थोडंसं आपण तुम्हाला पूर्ण पत्रिकेतलं सुद्धा मटेरियल सिलेक्ट करता येतं, फक्त पिक टूलने अशी एक ड्रॉ करा, पूर्ण सिलेक्ट होते बघा. ठीक आहे. आता ही आपली झाली आहे सेटिंग. आता यामध्ये आपल्याला कंट्रोल S एक वेळेस क्लिक करून द्यायचं, म्हणजे इथपर्यंत आपली फाईल पूर्णपणे सेव्ह झालेली असेल. आता मला एक अलाइनमेंट द्यायची आहे, ती अलाइनमेंट मला सांगता येणार नाही, तुम्हाला देऊनच दाखवावी लागेल. आता मला याचं एक डुप्लिकेट पेज करायचं आहे, त्यासाठी मी प्रेस करेल प्लस, आणि ते पेज मला थोडं मोठं करायचं आहे आणि फक्त मला त्याची आउटलाईन वापरायची. त्यासाठी मी याला करेल, एक सेकंद, आउटलाईन देऊया पहिले. हां. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होता हा कलर. तर जो फिल कलर आहे, फिल कलर न ठेवायचं, म्हणजे आपल्याला जर फिल कलर पाहिजे नाही, फिल कलर म्हणजे आतमधला कलर. याच्यात आतमधला जो कलर आहे हा रेड कलर, याला म्हणतात फिल कलर.
फिल कलर जर मला काढायचा आहे तर मला सिंपल आपण जर रेग्युलर जे क्लिक आहे आपलं माऊसचं ते क्लिक करा या ॲरोवर, फिल कलर जाणार आणि फक्त आउटलाईन असणार. ठीक आहे. तर आता आपण इथे तुम्हाला तेच करून दाखवतो मी. हे बघा आता याचा फिल कलर व्हाईट आहे. आता मी काय करणार, याची आउटलाईन पहिले व्हाईट ठेवणार आणि याच्यानंतर याचा फिल कलर या ॲरोवर क्लिक करून काढून टाकणार. ठीक आहे. या ॲरोवर क्लिक करून जर तुम्ही फिल कलर जर काढला तर फक्त तुम्हाला पाहायला भेटेल ती म्हणजे आउटलाईन. आउटलाईनसुद्धा मला करायची आहे थोडी वेगळी, त्यासाठी मी आउटलाईन सिलेक्ट करेल आणि आउटलाईन्समध्ये जाईल. मला ही पाहिजे 75 आणि मला याची स्टाईल थोडीशी चेंज पाहिजे, त्यासाठी क्लिक करा F12. कम्प्युटरवर F12 आहे, F12 सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही आउटलाईन चेंज करू शकता. आता मला याची आउटलाईन थोडीशी डॉट डॉटवाली पाहिजे आहे. हे दोन सिलेक्ट असले पाहिजे आणि यापैकी तुम्ही कुठलंही सिलेक्ट करू शकता तुमच्या इच्छेनुसार. इथून तुम्ही आउटलाईनचा कलर चेंज करू शकता. पण आपल्याला आउटलाईन पाहिजे आहे व्हाईट, तर मी आता सध्या Ctrl+Z. आता ही Ctrl+Z होणार नाही, तर आउटलाईन आपण नंतर तिकून सुद्धा फिल करू शकतो. आता याला करेल मी ओके. हे झाली आहे येलो. पण आपल्याला सिंपल पत्रिका बनवायची, त्यासाठी आपण ठेवूया याला व्हाईट. आउटलाईनचा कलर फिल करण्यासाठी राईट क्लिक करावं लागेल माऊसचं कलरवर. ठीक आहे. आउटलाईन पण थोडी आपण करूया छोटी. आउटलाईन छोटी करण्यासाठी इथून तुम्ही छोटी करू शकता. 5 पॉईंटची करायची आता आपल्याला फक्त. ठीक आहे. आता एक आपली जी पत्रिका आहे तिला रेग्युलर शेप आणि आता फक्त यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन करायचं आहे. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये वापरून घेऊ मटेरियल. मटेरियल आपलं आहे फाईलमध्ये सेव्ह, ते आणण्यासाठी क्लिक करूया Ctrl आणि I म्हणजे इम्पोर्ट. तर मला हे मटेरियल पाहिजे, फोटो पण पाहिजे आहे, हे पण पाहिजे आणि हे पण पाहिजे. त्यासाठी जे जे पाहिजे ते एकच वेळेस आपण इथून घेऊन जाऊया तिकडे. एकच वेळेस आता तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, कंट्रोल दाबून सिलेक्ट करू शकता कितीही मटेरियल. ठीक आहे. आता हे मटेरियल आपल्याला तिकडं घ्यायचं आहे, तर इम्पोर्ट. हे इथे इम्पोर्टचा ऑप्शन आहे, याला क्लिक करा. एक एक ड्रॉ करा. फोटो आला, PNG आली, जे जे आपण आणलं आहे ते पूर्ण, बस एवढंच घेतलं आहे आपण, तर एवढं आलं आहे आता आपल्याला. आता हा मला इथे ठेवायचा आहे. याला आपण छोटं करूया पिक टूलने आणि या जागी फिट करूया. ठीक आहे. आणि याचंच मला एक डुप्लिकेट पाहिजे, तर मी यावर प्लस क्लिक करेल आणि याला करेल त्या साईडला मला याचं हे करायचं वर्जिटाईल करायचं आहे तिकडल्या साईडला. तर तुम्ही इथून सुद्धा चेंज करू शकता याला. हे तर दाखवतो तुम्हाला वर्जिटाली म्हणून लिहून येते तिथे. आणि मिरर, साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे याला करायचं आहे मला मिरर वर्जिटाली आणि मिरर वर्जिटाली. ठीक आहे. आता याला मी करतो मिरर आणि याला घेतो कंट्रोल दाबून इकडे. ठीक आहे. कंट्रोल दाबून घेतलं म्हणजे ते त्याच लेंथमध्ये सेम येणार, दुसरीकडे वगैरे जाणार नाही. आणि हा फोटो पण पाहिजे आपल्याला इथे. तर फोटोला आपण सेट करण्याच्या ऐवजी फोटोला इथे ठेवू. फोटोला आणि बॅकग्राऊंडला सिलेक्ट करू, प्रेस करू B बॉटम, प्रेस करू L लेफ्ट. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला. फोटोला सिलेक्ट करा, बॅकग्राऊंडला सिलेक्ट करा, B आणि L बॉटम आणि लेफ्ट. आणि फोटोला थोडा मोठा करण्यासाठी इथून क्लिक करू शकता, फोटो आपला मोठा होणार. ठीक आहे. आता हा मला कळसची सेटिंग करायची आहे, तर कळसला पहिले आपण एका जागी व्यवस्थित ठेवूया कुठेतरी. आणि आता हे सेटिंग हे तुमच्या डोक्याचं काम आहे. हे आता मी माझ्या डोक्यानं करतोय. आता हे बाकी गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्याने इकडल्या तिकडे आणि तिकडल्या इकडे करू शकता. तर हे मला याच्या मधात सेट करायचं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो जे आपण ऑब्जेक्ट टूलमध्ये इग्नोर केली होती ते आता सांगतो, म्हणजे ट्रेस टू बिटमॅप. ट्रेस टू बिटमॅपमधून या एक्झॅक्ट कॅलिग्राफीला तुम्ही ट्रेस करू शकता. आता मी इथेच आहे वरी प्रॉपर्टी बारला पाहू शकता. आणि मी याला आता लोगोमध्ये किंवा लाईन आर्टमध्ये ट्रेस करणार आहे. सेम ट्रेस होते कॅलिग्राफी. ठीक आहे. सेम ट्रेस झाल्यानंतर याच्यावर आपण कुठल्याही गोष्टीचा उपयोग करू शकतो, जसं की कलर चेंज करणे, थोडीशी मोठी म्हणजे मोठी ताशी होणार. आता हा जो शेप आहे हा बाजूला काढणे, हा शेप बाजूला काढणे. आता आपण याच्यावर काहीही करू शकतो आणि आपण ते शेप वापरणार नाही, आपण फक्त एवढीच कॅलिग्राफी वापरूया. ठीक आहे. याला करूया परत ग्रुप म्हणजे Ctrl+G आणि याला घेऊया मध्ये.
सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी फक्त बॅकग्राऊंडला क्लिक करून तुम्ही सी प्रेस करा सेंटर. आणि आता याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह टूलचा वापर करणार आहे मी. याचा जो खालचा कलर आहे तो डार्क रेड करणार आहे आणि वरचा जो कलर आहे तो फुल रेड करणार आहे. ठीक आहे, हा झाला डार्क रेड. डार्क रेड नंतर याच्यामध्ये बरंच मटेरियल फिल करायचं आहे आणि व्हिडिओ बराच लंबा होत आहे आपला, त्यासाठी याला करूया आता बंद. आणि यामध्ये घेऊया आपण थोडं मटेरियल, डोल वगैरे घेऊन घेऊया आणि संपूया याचा विषय. नंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पण मटेरियल हेच यूज करायचं आहे. त्यासाठी आता याला करूया कंट्रोल आय, इम्पोर्ट केल्यानंतर इथे आता एक ढोल घेतला आहे आपण आणि याला करूया इथे सेटिंग. ढोलची सेटिंग आपल्याला जिथे आपल्या मनात आलं तिथे तुम्ही तुमच्या हिशोबानं म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार ठेवू शकता. आता हे जागा इथे मला मोकळी वाटत आहे तर मी इथे हे ठेवून याला मोठं करून देणार. ठीक आहे, आणि याच ढोलची जी कॉपी आहे ती करून डुप्लिकेट करून तुम्ही इथे किंवा इथे सुद्धा ठेवू शकता. आपल्याला व्हिडिओ भरपूर बनवायचे आहे, त्यामध्ये आपण परत सुद्धा एक पत्रिका घेऊ. आता एक थोडासा मी वेगळा एक शेप तयार करून देतो जे आजकाल ट्रेंडिंगमध्ये चालू असते आणि हे कोरलमध्ये इझी बनतो. रेक्टँगल टूलने एक लाईन घेतली, याला रेड कलर दिला, आउटलाईन नन केली. ठीक आहे, डबल इलिपेस टूलने आपला एक गोल घेतला. टूलचे नाव पण भारी आहे कोरलमध्ये, जे तोंडातच येत नाही. आणि हा गोल एक्झॅक्ट 103 आणि 1 मध्ये आहे, तर याला थोडा इकून आपण मोठा करूया. आणि हा गोल ओळखायला येणार नाही त्यासाठी गोलच दिसणार तो. याला करूया थोडं मोठं आणि या शेपला आणि गोलला पकडून देऊया सेंटर अलाइनमेंट म्हणजे सी. गोल थोडा छोटा पाहिजे, हा लय मोठा झाला. आपला जो शेप आहे तो करूया छोटा. आणि आता हे याचं मी करेल डुप्लिकेट पहिले याला ऑब्जेक्टमधून जाऊन ग्रुप करून घ्या. ग्रुप केल्यानंतर ते सरळ तुम्ही म्हणजे त्याच्यावर काहीही करू शकता, मग दोन्हीही एकच वेळेत चालणार. आता याला करूया प्लसने डुप्लिकेट आणि हा मला इथे पाहिजे आहे आणि सेम मला याची कॉपी इथे पाहिजे. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला बाकीची वेस्टेज जे दिसत आहे हे तुम्हाला कट करायचं असेल तर पहिले याला अनग्रुप करा. अनग्रुप करून याला सिंपल इथे दाबून द्या. हा कारण तर रेक्टँगलचा शेप आहे त्यामुळे हा दाबला जाईल. आणि आता याला करा कंट्रोल जी म्हणजे ग्रुप आणि हे शेप सेम मला इथे द्यायचं आहे. ही झाली आपली पत्रिका रेडी. आता आपण पुढच्या याच्यामध्ये फोटोच्या मागे वगैरे जर बॅकग्राऊंड सेट करायचं असेल तरीही करू शकता आणि जर तुम्हाला इथे दुसरं काही काम करायचं असेल साईडला तरीही करू शकता. आता याचा करू आपण कंट्रोल जी, सर्व बॅनर झालं ग्रुप आणि F4 आणि त्याच्यानंतर फुल स्क्रीन. ठीक आहे मित्रांनो, आता फॉन्टचा कलर चेंज करायचा असेल तर फॉन्टला पकडून कलर चेंज करू शकता आणि जर फोटो बदलायचा असेल तर फोटो बदलू शकता. शुभविवाहाचा कलर चेंज करायचा असेल तर शुभविवाहाचा कलर चेंज करू शकता. गणपती बाप्पाला जर चेंज करायचं असेल तर ते सुद्धा चेंज करू शकता. ही CDR फाईलसुद्धा तुम्हाला आम्ही जे आपलं कोर्समध्ये आहे, कोर्सचा जो डेटाबेस आहे त्यामध्ये ही CDR फाईलसुद्धा तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. जे सांगितलं आहे ते लक्ष देऊन प्रॅक्टिस करा आणि काही सर समजलं नसेल तर मेसेज करा. धन्यवाद.